आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। काही प्रतिक्रिया देखील जाणून घेऊयात, राजकीय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। राहुल शेवाळे सध्या आपल्या सोबत आहेत। राहुलजी, आपण कदाचित ही पत्रकार परिषद पाहिलेली असेल। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने खरं तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। तुमची नेमकी कशी तयारी सुरू आहे या पालिकेच्या दृष्टीने आणि या पत्रकार परिषदेविषयी तुमचं काय म्हणणं आहे? या पत्रकार परिषदेच्या विषयी मी एवढंच बोलू इच्छितो। कालच मी पत्रकार परिषद घेऊन 2 युवराजांचा अर्धवट अभ्यासक्रम म्हणून सांगितला, पण आज मला दिसून आलं की त्यांच्या पालकांनी त्यांचा अभ्यास घेतला नाही, कारण पालकांनाच माहिती नाहीये। त्यामुळे अर्धवट पालकांना माहिती असल्या कारणामुळे बिचारा युवराजांनी ती अर्धवट माहितीद्वारे काल परवा 2-3 दिवसापूर्वी वर्कशॉप ठेवलं होतं। आम्ही वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतोय की जे त्यांच्या वचननाम्यात आहे ते मुंबई महानगरपालिकेचे अधिकारच नाही। मुंबई महानगरपालिकेचा 1888चा जो अधिनियम आहे, कायदा आहे, त्या कायद्यात ह्या सगळ्या तरतुदीच नाही। या सर्व गोष्टी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आधिपत्याखाली आहे। आणि वारंवार उबाटा असेल, मनसे असेल, यांचे जे नेते आहेत हे वोट चोरीचं सरकार, या सरकारच्या विरुद्ध आंदोलन केलं, हे सरकार घटनाबाह्य आहे, वैधानिक दर्जा नाहीये असे आरोप केले, सुप्रीम कोर्टात पण गेले या सरकारच्या विरुद्ध। आणि अशा वेळी ते बोलतात की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आमचा प्रस्ताव नाकारून दाखवावं असे धमकीवजा बोलतायत। मग आमचं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही सांगा की हे सरकार वोट चोरीचं नाहीये, हे सरकार घटनाबाह्य नाहीये, हे सरकार घटनेचं आहे, हे सरकार वोट चोरी करून आलंय, हे सर्व करा आणि आम्ही बोललो त्याच्याबद्दल माफी मागा, मगच केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकार्य करेल ना। एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकारवर ताशेरे ओढायचे, त्यांना शिव्या घालायच्या आणि त्यांच्याकडून अपेक्षा करायची। त्यामुळे हे लोकांना धूळफेक करण्याकरता, लोकांना दिशाभूल करण्याचा वचननामा आहे। आणि हा शब्द ठाकरेंचा नाही, त्या दोघा भावांचा आहे फक्त। आमचा तर शब्द बाळासाहेबांचा आहे, आम्ही तर नेहमी शब्द बाळासाहेबांचा बोलतो। तर आणि वारंवार मराठी माणसाचं भावनिक आव्हान करत आहेत। मराठी माणसांकरता केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार माहितीच्या माध्यमातूनच झालेला आहे। मराठी भवनचा जे उल्लेख करतायत, त्या मराठी भवनचा घोटाळा हा यांनी करून ठेवला होता, आता त्याचं काम चालू झालेलं आहे। त्यांच्याच कंत्राटदारामुळे ते रखडलं होतं। असे कित्येक जे विषय आहेत जे ते कोरोनाच्या काळातलं केवढं जे काम आहे त्याच्यात आता मी स्वतः धारावीत केवढं काम केलं, कधी त्याचा उल्लेख केला नाही, स्वतः क्रेडिट घ्यायचं सगळं हे प्रश्न हे घेतलं त्यांनी। तर ह्या सर्व गोष्टी लोकांना आणि मराठी लोकांना दिशाभूल करणार आहेत। आम्ही महायुतीच्या वतीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण मराठी माणसाला सन्मानपूर्वक मुंबई शहरात परत आणण्याचा पूर्ण एक जो प्लॅन आहे तो यशस्वी करून दाखवणार आहे। मराठी माणसाला हक्काचं घर मिळवून देणार आहे। मराठी माणसावर कसा अन्याय झाला हे आता आम्ही येणाऱ्या कालावधीत सभांच्या माध्यमातून दाखवणारच आहे। परंतु ह्यांचा हा जो आजचा वचननामा, जाहीरनामा जो काय असेल तो महानगरपालिकेच्या अधिनियमातच बसत नाही। त्यामुळे बालकांनी पण अभ्यास केला नव्हता आणि आता पालकांनी पण अभ्यास केला नाही दिसून येत आहे। त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या परवानग्या धमकी देऊन नाही मिळणार, त्या बहुमताच्या जोरावर मिळतात। बहुमत घ्यावं लागतं केंद्रामध्ये आणि राज्यात, त्यावेळी परवानग्या मिळतात। याची जाणीव त्यांना नाहीये। केवळ 20 आमदार उबाटाचे आहेत, 7 खासदार आहेत आणि मनसेचं तर कोणीच नाही, तर त्या जोरावर कसल्या परवानग्या यांना मिळणार आहेत? तर मग यांचा अधिकारच नाही, यांच्याकडे काहीच नाहीये। आणि ते सारखं बोलतो आमच्याकडे देण्यासारखं काही नाही, आम्ही देऊ शकत नाही, तसा त्यांचा तो वचननामा आहे। बरं, धन्यवाद राहुलजी, तुम्ही बोलात यासाठी, तुमची प्रतिक्रिया दिली ती यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।